सांगलीच्या एका जागेसाठी काँग्रेसला पंतप्रधान पद घालवायचं आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे। सांगलीवरील काँग्रेसच्या नाराजीवरून संजय राऊत यांनी हा सवाल केलाय। तर काँग्रेस खुर्चीसाठी नाही तर देशासाठी लढतीये, असं उत्तर नाना पटोले यांनी दिलंय। आम्हाला खुर्चीची भीती कुणीही दाखवू नये, असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उत्तम लोकांचा पाठिंबा मिळतोय। लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा प्रचारात उतरतील, जसे आम्ही इतरत्र उतरलेलो आहोत। कोणी एखादा प्रचार यंत्रणेवर पक्षाच्या बहिष्काराची भाषा करत असेल तर ते महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात असंच चित्र निर्माण झालं किंवा देशात असंच चित्र निर्माण झालं, त्याला जबाबदार कोण असेल? काँग्रेस हा मोठा पक्ष आहे। या देशाचं नेतृत्व काँग्रेस पक्षाला करायचं असं आम्ही मानतो। आम्हाला करायचं नाहीये। प्रधानमंत्री काँग्रेसचा व्हावा ही आमची भूमिका आहे। त्याच्यामुळे एका सांगलीसाठी देशाचं प्रधानमंत्रीपद काँग्रेस घालवणार आहे का, हे त्यांनी विचार करायचा आहे। काँग्रेस देशासाठी लढत आहे, आम्ही ते खुर्चीसाठी नाही लढत आहे। काँग्रेसचा स्वतंत्र लढ्यातला सहभाग त्यांना माहिती आहे आणि काँग्रेसने इतके वर्ष जनतेच्या आशीर्वादाने देशामध्ये सत्तेमध्ये राहिली। काँग्रेसने या देशाच्या संविधानिक आणि लोकशाहीची पायमुळे अजून मजबूत केली आणि त्याच्यामुळे खुर्चीचा भीती कोणीही आम्हाला दाखवू नये। आमची लढाई देशाच्या हितासाठी आहे, देशाच्या संविधानासाठी आहे, देशाच्या लोकशाहीसाठी आहे।